तर पंढरपूरमध्ये आपण दृश्य बघतोय। भीमा आणि नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। उजनी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदी पात्रात 1 लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे। वीर धरणातून नीरा नदीत 17,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय, तर भीमा नदीवरील सर्व 8 बंधारे बुडाले। पंढरपुरातील याच पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणेंनी। पाहूया। पाऊस सुरू आहे आणि पुणे जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। उजनी धरण हे जवळपास 109% इतकं भरलेलं आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी किंवा उजनीतील पाणी नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणातून जवळपास 1 लाख क्युसेक्स विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून देखील नीरा नदीमध्ये जवळपास 17,000 क्युसेक्स आहे आणि माळशिरस तालुक्यातील संगम येथे नीरा नदीचं पाणी भीमेच्या पात्रामध्ये येतं आणि सगळं 1,77,000 क्युसेक्स हे भीमा नदी पात्रावर येतो। आता आपण पंढरपूरच्या भीमा नदीच्या काठावरती आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की पंढरपुरामध्ये देखील चंद्रभागेच्या पात्राने रौद्ररूप धारण केलेले आहे। दुथडी चंद्रभागा वाहते आहे। गेल्या महिन्याभरापासून सतत पाण्याचा प्रवाह सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास 5व्यांदा भीमेला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।